नमस्कार. शोकांतिकाची गोष्ट अशी आहे की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की खूप वाईट वाटतं मला सांगताना की आज कॉलेजचा शेवटचा दिवस आहे. असे आमचे सोन्यासारखे पाखरू आम्हाला आता भेटणार नाही 8-10 दिवस. ही गोष्ट खूप वाईट वाटते की जे पूर आपल्या काळजाच्या जवळ आहे आपल्याला 8-10 दिवस भेटणार नाही भाऊ. पण सेम मी विचार केला की त्यांच्या मनात आपल्यासाठी सेम फिलिंग आहे का. मग माझी ट्यूब पेटली का त्यांना हे दुःख नाही की आपण आपल्या मित्रांना 8-10 दिवस भेटणार नाही. काही पोरांना असे दुःख आहे की त्यांना 8-10 दिवस ते भेटणार नाही. त्यांना हे नाही आठवणार की आपण मित्राच्या मैत्रिणी बसलो होतो, आपले टिंगल टमाके झाले, जोक झाले, हसी मजाक झाली नाही का. त्यांना हे नाही आठवणार. त्यांना काढलं माहिती का ना. हा ना यार, तुला नाही खायचं का, मी पण नाही खायचं. तुम्ही गेल्या का? त्यांना हे गोष्ट आठवते. कारण विषय असा आहे ना, काही काही पोरं जास्त ते काही काही पोरं जे असतात त्यांचं नाव घेऊ शकत नाही व्हिडिओ मध्ये. कसं आहे, काही काही म्हणजे काही काही जे असतात ना आमच्या मनाजवळचे माणसं आहेत म्हणून त्यांचं नाव आपण घेऊ शकत नाही. सांगायचं मुद्दा असा फक्त का काही काही पोरं जे आपल्याला लांबून येतात नाही का, 550, 500, 150, 250 किलोमीटर लांबून येतात पोरं शिकण्यासाठी. कारण आपलं जे कॉलेज आहे सुप्रसिद्ध कॉलेज आहे शिकण्याच्या बाबतीत. एवढ्या लांबून शिक्षणाच्या जिद्दीसाठी आले तर यांना मी सांगतो की दिवाळीत फटाके जे आहे ते चांगले पण वाजवा. तुम्हाला हेच फटाके वाजवतील देतील, तो फटाका वाजायचा आपल्याला हे नाही अजून आपलं नाही का. जसं वय नाही आपलं, त्याला आधार कार्ड लागतो नवीन मधला. आधार कार्ड जागा पण माहिती पाहिजे. हा, तर मी आता एवढं सांगतो तुम्हाला की आपले मित्र घरी चालले, तुम्ही घरी फटाके वाजवताना चांगले काळजी घेऊन फटाके वाजवा. कारण दिवाळी हा सण आपला खूप लाईटचा सण आहे, समृद्धीचा सण आहे. लक्ष्मी म्हणजे आता तुमच्या घरी अजून चांगले यावा, पैसे पैसे तुमच्या घरी चांगले यावा अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि तुमच्या घरी पैसे आले म्हणजे आमचेच झाले. आम्हाला खर्च पाणी करत होतं बरं आहे असं. मित्राचा पैसा काय, आपला पैसा काय, एकच पैसा आहे. तर बाकी जेवढे जास्त काय आपण बोलत नाही एवढे बोलतो, दोष होतो संपवतो. हॅपी दिवाळी इन ऍडव्हान्स. आमची काही भावना दोष होतो बोलायचं वाटतं. बोला काही दोष. घरी गेल्यानंतर फक्त स्वाहा करू नका, नाही तर घरच्यांनी जर पाहिलं तर फटाके जागे तुमचेच फटाके वाजवले. त्याच्यामुळे थोडं फक्त 8 दिवस दम काढा. 8 दिवस फक्त 8 दिवस दम काढायचं. काही पोरांना मी सांगतो का फक्त 8 दिवस दम काढा. 8 दिवस थोडा दम काढा. कसं आहे, घरी जर का माहित पडलं तिच्या मग लय अवघड विषय होऊन जाईल. मग तुम्हाला फटाके नाही वाजवणार, काही चालत घरची दिवाळी जोरात. हा, दिवाळी मग जोरात होऊन जाईल सगळी. दिवाळीचा अख्खा दिवाळी निघून जाईल मग असा विषय होईल. तर स्वप्न मग बस शांती. आता आमच्या रीलला 250K व्ह्यूज गेले आणि फ्युचर मध्ये एखादा मिलियन आम्ही खाणार असं वाटतं मला. आणि काही लोकांची त्याबद्दल पण त्यांचे आभार. कारण तुम्ही जेवढे जळशाल तेवढे आम्ही जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला कष्ट, बोला स्पष्ट आणि बघा कष्ट पुस्तक. सगळ्यांचे चेहरे दाखवा, एकदम सगळ्यांचे चेहरे दाखवा. सगळ्यांचे दाखवा, सगळ्यांचे दाखवा. एवढं भोगत न फिरू एखादी पटत.